ए पोरे दिदाबाई काय करायली गा? अहो ह्याला काय झालंय, खोंड झालंय आपल्या गायला. त्याला चारायला लागली पण खायचं खोंड झाले खोंड, आणि ती का नाही खिल्लार गायचं खोंड आहे बरं का, देशी गायचं पांढऱ्या. ती खात नसतंय दिदू बाळा, तू जलमल्या खाल्ला असेल का तुला? चांगलं. किती मोठं आहे. मोठं किती जरी असलं तर ती त्याच्या आईचं दूध पित असतं जरा दिवस. पांढरं शुभ्र आहे अजून. पांढरं शुभ्रच असतंय. काळा टिपका नाही ह्याला. खिल्लार गायचं खोंड असतं, ती देशी गायचं का नाही पांढरं शुभ्र असतंय. त्याचं नाव काय ठेवायचंय बघ इकडे बघ. नाव काय ठेवायचं ते तुम्ही सांगा. तर ह्याचं नाव आम्हाला सुचवा बरं का. खोंड आहे आणखीन ही, आणि ह्याचं नाव काय ठेवायचं आहे ती नक्की कमेंट करून सांगा बरं का. आमचं दिदू बाळ तर त्याची लय माया करतंय बरं का. आमच्या साहेबांना तर असलं लय नाद आहे. साहेबांनी सकाळी त्याला स्वच्छ हात फिरवून हे संध्याकाळी त्याला का नाही थंडी वाजती म्हणून पांघरून घालून झोपवलं होतं. त्याला एक स्वेटर शिवायला लागेल आपल्याला. शिव की तो तुला येतंय काय बी करायला. तर का नाही बघा इकडं आम्ही त्याचा व्हिडिओ काढतोय म्हणून त्याची आई कशी वरडायला लागली आणि घेराट्या घ्यायला लागली. तिला वाटायला लागलंय काय तर करायला लागलं नाही तिला. कशी करते बघा आहे का. तिला वाटतंय तिच्या बाळाला काय तर करते ती काय घे, पण काही नाही. दिदू बाळ तिला गोंजारतंय माया करतंय त्याची. पण तिला काय वाटतंय स्वच्छ धुली बरं का, तरी पण हिनं घाणच झाली. आणखी तिचा कसा जीव कसा खालवर व्हायला लागलाय सारखा, की तिच्या बाळाला काय तर करते ती गायगी म्हणून. तर ही तिचं बाळ आहे बघा. कसं वाटतंय तुम्हाला सांगा बरं का नक्की कमेंट करून.